गट ब पूर्व परीक्षा 2026 यामध्ये प्रश्न विचारलाय. इतिहासावर आधारित प्रश्न आहे. पुढील कोणते विधान चुकीचे आहे? 3 विधाने आहेत अ, ब, क. पहिलं विधान अ, भगतसिंग व राजगुरू यांनी साडर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. ब विधान आहे नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली. मुंबईचा कमिशनर रॅड याची हत्या चाफेकर बंधूंनी केली. तर यापैकी आता चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे. यापैकी चुकीचं विधान आहे ऑप्शन क्रमांक क म्हणजे आणि ते क 1 मध्ये दिलंय म्हणजे मुंबईचा कमिशनर रॅड याची हत्या चाफेकरांनी केली. आयोगाने इथे गुगली प्रश्न विचारलेला आहे म्हणजे सेंटेन्स केलेला आहे. इथे मुंबईचा कमिशनर तो नव्हता, तो पुण्याचा कमिशनर होता. रॅड त्याची हत्या केली होती आणि चाफेकर बंधूंनी केली होती. यामध्ये बाकीचे स्टेटमेंट मात्र बरोबर आहेत अ आणि ब. सगळ्यात महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला माहितीच पाहिजे. कर्जन वायली जर विचारलं त्याची हत्या कोणी केली? 1 जुलै 1909 मध्ये लंडनमध्ये मदनलाल धिंगरा यांनी केली होती, हे माहिती पाहिजे. साडर्स याची हत्या 17 डिसेंबर 1928 रोजी लाहोरमध्ये भगतसिंग व राजगुरू यांनी केली होती. कारण काय होतं की लाला लजपतराय यांचा मृत्यू जाताना बदला घ्यायचा होता. तसंच जॅक्सन आहे, जॅक्सनची हत्या कोणी केली होती? तर 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिकमध्ये अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली होती. म्हणजे बाबाराव सावरकर यांना झालेल्या अन्यायी शिक्षेचा बदला घेण्यासाठी त्यांनी या हत्येचे कान रचले होते. त्याच्यानंतर रॅड आहे, रॅडची हत्या जी आहे ते 22 जून 1897 रोजी पुण्यामध्ये दामोदर आणि बाळकृष्ण चापेकर यांनी केली होती. हे सुद्धा माहिती पाहिजे. पुण्यातील प्लेगच्या त्यावेळच्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी. मायकेल ओडवायर होतं, त्याची हत्या जी आहे ती 13 मार्च 1940 रोजी लंडनमध्ये सरदार उधम सिंग यांनी केली होती जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी. अशा पद्धतीने आपल्याला माहिती पाहिजे. सर्व PYQ यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तर अशाच पद्धतीने पूर्ण सिरीज आहे, तुम्ही पाहू शकता. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, टेलिग्राम जॉईन करू शकता. धन्यवाद.